कोल्हापूर जिल्ह्यातल्या किरवे गावचे दिनकर कांबळे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत ते आपल्या गोपालनासाठी आणि देशी गायींपासनं कीटकनाशक आणि औषध निर्मितीसाठी. परिसरातल्या शेतकऱ्यांना ते देशी गायींच्या संगोपनाचं महत्त्व पटवून देतात. त्याचबरोबर देशी गायींच्या संगोपनासाठी मदतही करतात. लहानपणापासून त्यांना शेतीचा आणि त्यासोबत घरच्या गायींच्या संगोपनाचा छंद जडला. हा छंदच त्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय बनला. विशेष म्हणजे अतिशय कमी शिक्षण घेतलेल्या दिनकर कांबळेंचा देशी गायीच्या शेण आणि गोमूत्राच्या औषधी वापरांवर मात्र खूप अभ्यास आहे. त्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षणही घेतलंय. जनभारती संस्थेच्या माध्यमातून मला नागपूर गोविज्ञान केंद्राला पाठवून दिला देवलापरला. आणि मग तिथं त्याच्यापेक्षा अधिक मला तिथं माहिती मिळाली की गोमूत्रापासून माणसांचे कसे औषधं करता येतील वेगवेगळ्या रोगावरने, हे मी तिथं शिकलो. आणि मग त्याच्यानंतर मग साबण शॅम्पू हे मला तिथं शिकायला मिळालं. आणि मग तिथनं मी आलोने इथं सुरुवात केली माझ्या गावात किरव्यामध्ये. दिनकर कांबळेंनी 2002 मध्ये जनभारती न्यास या स्वयंसेवी संस्थेमार्फत नागपूरला गोमूत्र आणि शेणापासून बनवता येणाऱ्या अनेक पदार्थांच्या निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी या पदार्थांची घरगुती निर्मिती सुरू केली. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 6 गायी होत्या. आज त्यांची संख्या 10 वर गेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सांभाळलेल्या या गायी शेतकऱ्यांकडच्या भाकड गायी आहेत. ज्या भाकड गायी शेतकरी कत्तलीसाठी विकतात त्यांच्या संगोपनाचं काम दिनकर कांबळे करतात. अनेकदा शेतकऱ्यांनी देशी वाणाच्या गायींचं संगोपन करावं म्हणून ते त्यांचं प्रबोधनही करतात. हळूहळू मग आपण बी असं फिरायला लागलो. प्रत्येक गावात भेट द्यायची, शेतकऱ्यांनी भेट द्यायची की गायीमधलं काय महत्त्व आहे हे सांगायला सुरुवात करायची. आणि मग ते गायीमधलं तुम्ही करा म्हणून शेती करा म्हणून सांगायचं किंवा गाय पाळा. गायीतलं फायदे बरेच फायदा आहेत आपल्याला. आरोग्य गायीपासून चांगलं राहणार आहे, शेतीचं आरोग्य पण चांगलंच राहणार आहे असं शेतकऱ्यांनी मी सांगित गेलो. काय शेतकऱ्यांनी थोडा वेळ लागला. काय शेतकरी आता तयार झाल्यात की आपल्याकडली गायसुद्धा काही शेतकऱ्यांनी नेलेल्या आहेत. त्या गायींसाठी त्यांनी गोसंस्थेची सुरुवात केली आहे. त्यांच्या कामात त्यांचे कुटुंबीय त्यांना मदत करतात. एका गायीपासून त्यांना दररोज 2 ते 2.5 लिटर गोमूत्र मिळतं. तर दिवसाला 20 ते 25 लिटर गोमूत्र जमा होतं. यामध्ये जनावरं खात नसलेल्या 10 वनस्पतींचा पाला बारीक करून ते टाकतात. हे मिश्रण 25 ते 30 दिवस मोठ्या भांड्यात साठवून ठेवतात. त्यानंतर मिश्रणाची वस्त्रगाळ केली जाते. मग हे मिश्रण पॅकिंग करून दशपर्णी अर्क या नावानं विक्रीसाठी उपलब्ध करतात. याचा वापर मावा, तुडतुडे, खोडकिडा, हुमणी अशा किडीबरोबरच करपा आणि तांबेऱ्याचं नियंत्रण करण्यासाठीही होतो. गोमूत्र आम्ही 30 लिटर घेतो. प्रत्येकी 2 किलो प्रमाणात कडुलिंब, कारंज, एरंड, रोईचा पाला, पपई म्हणजे 10 वनस्पतीचे पदार्थ एकत्र करून गोमूत्र 30 लिटर गोमूत्रामध्ये टाकतो आणि ते 25 ते 30 दिवस कुजवत ठेवतो. आणि कुजवत ठेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ ते हलवत राहतो. आणि वस्त्रगाळ करून त्याचं असं बाटली म्हणजे कॅनमध्ये भरून त्याचं लेबल वगैरे लावून पॅकिंग करतो. आणि त्याला आता सध्या बालिंगा, सेंटर, मिरज, सांगली या ठिकाणी मार्केटिंग होतं. दशपर्णी अर्कामुळं खोडकिडा, करपा, तांबेरा हे रोग राहतात. दिनकर कांबळे एका गायीच्या गोमूत्रापासून महिन्याला 40 ते 45 लिटर दशपर्णी अर्क बनवतात. याची विक्री ते 80 रुपये लिटरच्या दरानं करतात.
महिन्याकाठी एका गायीपासनं त्यांना 3200 रुपयांचं उत्पन्न मिळतं, तर 10 गायींच्या गोमूत्र अर्कापासनं 30 ते 32,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. यासाठी त्यांना चारा आणि खुराका व्यतिरिक्त फारसा खर्च येत नाही. तिथल्या बऱ्याच गायी भाकड आहेत, पण ज्या गायी दुभत्या आहेत त्यापासनं दुधाचंही उत्पन्न मिळतं, तर शेणाचं उत्पन्नही नफ्यात आहे. प्लॉटमध्ये मावा जास्त पडल्यामुळे औषधं दुकानात आणून वापरलीत, पण काही उपयोग झाला नाही. आणि दिनकर कांबळे किरवेचे ह्यापासून गोमूत्रापासून बनविलेलं औषध वापरले आणि मावा पूर्णपणे नाहीसा झाला. हे औषध सर्व उत्तम चांगलं आहे. पशुपालन करणारे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातनं उत्पन्न मिळवताना दिसतात, पण दिनकर कांबळेंनी मात्र गोमूत्राच्या औषधी गुणधर्माचा वापर करत चांगला नफा मिळवलाय. गोमूत्रापासनं फवारणीसाठी औषध उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांना हजारो रुपयांची रासायनिक कीटकनाशकं घ्यावी लागत नाहीत. शिवाय देशी गायींमुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळतंय. विशेष म्हणजे या माध्यमातनं त्यांनी पैशाची चांगली कमाई केली आहे. शिवाय देशी गायींच्या संवर्धनाबरोबर गायी वाचवण्याचं कामही हाती घेतलंय. एक गाय तुमचं जवळजवळ 1 एकर जमीन वार्षिक सांभाळू शकते, म्हणजे अन्न देऊ शकते जमिनीला. तर पण ते काय ऐकून घेत नाहीत. मग शेवटी मी सांगतो की माझ्याकडे आणून पाठवा. मग ते आम्ही आणतो इथं, आणि आम्ही आणतो इथं आणि ते 10 दिवस ठेवतो आपण. ज्या काही गरजू शेतकरी आहे त्या शेतकरी आपल्याकडे येतो, आम्हाला गाय पाहिजे आहे. मग कशासाठी गाय पाहिजे आहे, आणि मग त्यावेळी ते आम्ही त्यांच्याकडे जातो, घरी जातो, ते त्यांचं बघतो कसं कसं काय काम चालू आहे त्यांचं, शेतीचं आहेच का. मग अनेक त्याशी अधिक आमच्याकडली माहिती घेऊन मग त्यांच्याजवळ आम्ही ती गाय देतो परत, आणि गाय दिल्यानंतर 1-2 वेळा त्याशी भेट देतो. त्यांचं काम कमी खर्चाच्या सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी आदर्शवत आहे. राजेंद्र हंकारे, साम मराठी, कोल्हापूर.